नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी फूड बाय मीनूमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो जरी तुम्हाला मूगडाळ वड्या दिसत असेल तरीही मूगडाळ वड्या करण्यासाठी जी डाळ आपण सालाची वापरत असतो, कारण सालाच्या डाळीच्या ज्या मूगवड्या असतात त्या जास्त टेस्टी लागतात. त्यामुळे सालाची जी डाळ असते ती कशा पद्धतीने धुवायची आणि अगदी कमी पाण्यात कशी धुवायची आणि अगदी कमी मेहनतीत कशी धुवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी इथे छान हिरव्या सुद्धा वड्या केल्या मुगाच्या आणि पिवळ्या धम्म तुम्ही बघू शकता. आणि ही सालाच्या डाळीच्याच ह्या वड्या आहेत. तर ह्या वड्या अशा वड्याचा सुद्धा व्हिडिओ आपण टाकणार आहोतच, पण त्यापूर्वी डाळ कशा पद्धतीने धुवायची ते मी सांगणार आहे. किती तास भिजवायची ते सुद्धा सांगणार आहे. तर वड्यांसाठी अगदी रात्रभरपासून डाळ भिजवत घालायची नाही आहे आपल्याला. तर अगदी 2 ते 2.5 तास आपण डाळ ही भिजवली, 2-2.5 किंवा 3 तास, तर ही छान भिजून जाते. म्हणजे आपल्याला जर का सकाळी 7 किंवा 8 वाजता वड्या घालायच्या असतील तर तुम्ही सकाळी 4ला उठून जरी ही डाळ भिजत घातली तरीही चालतं. आणि मग आपण ती धुवायची कशा पद्धतीने ते तुम्हाला दाखवणार आहे मी. तर इथे 1 किलो डाळ मी भिजत घातली होती. जवळपास 3 तास ही भिजत घातली आहे. आणि आता अगदी कमी पाणी तुम्ही बघू शकता. एक मोठं टोपलं घ्यायचं आहे आपल्याला स्टीलचं. आणि त्यात आपण जी भिजवलेली डाळ आहे ती आता या पाण्यात घालतो आहे आपण. पाणी अगदी कमी घेतलेलं आहे आणि अगदी कमी पाण्यात कशी डाळ आपल्याला धुता येईल ते आपण दाखवणार आहोत. आणि थोडंसं आपल्याला हिला रब करायचं आहे हातावर, अगदी हलक्या हाताने. डाळीचे तुकडे पडणार नाहीत अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला रब करायचं आहे, जेणेकरून जी वरची सालं असतात ती मोकळी होण्यास मदत होईल. तर असं 5 एक मिनटं आपल्याला जेवढी डाळ आपण पाण्यात घेतली आहे ती आपल्याला दोन्ही हातांनी रब करायची, किंवा एका हाताने सुद्धा तुम्ही, मी ज्या पद्धतीने करते तशी सुद्धा तुम्ही करू शकता. आणि हलका हलका रब केल्यानंतर मग तुम्हाला दिसून येईल की जे आपले सालं आहेत, पहा तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसत आहे सगळं. तर हे ग्रीन ग्रीन सालं अगदी वर आलेले आहेत. आणि हे सालं आता कशा पद्धतीने याच्यातून वेगळे करायचे ते सुद्धा सांगणार आहे मी. तर आपल्याला काय करायचं आहे, एक दुसरं भांडं घ्यायचं आहे आणि त्यावर एक चाळणी घ्यायची आहे. आणि या चाळणीत हे पाणी आपल्याला लोटायचं आहे, हळूहळू लोटायचं आहे. आणि अशा पद्धतीने लोटायचं जेणेकरून आपली जी सालं आहेत ती याच्यात प्रवाहित होतील. अशा पद्धतीने हळूहळू लोटत जायचं आहे. म्हणजे सगळी सालं जी आहे हलकी असल्यामुळे ती समोर येतात आणि ती आपल्याला हलक्या हाताने लोटायची आहे. डाळ अजिबात जाऊ द्यायची नाही आहे. बघा, डाळ याच्यात एकही तुम्हाला कण दिसणार नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा आता जे पाणी आपण घेतलं आहे, म्हणजे जे पाणी आपण पूर्वी घेतलं आहे तेच पाणी पण पुन्हा वापरता येईल आपल्याला. कारण आपण बघा चाळणी घेतली होती, चाळणी ठेवली होती, त्यामुळे सालं जी आहे ती चाळणीत जमा झालेली आहेत. आणि आता जे पाणी खालचं आहे आपलं ते पुन्हा आपल्याला वापरता येईल. अगदी थोडं पाणी आहे आणि आता ते पुन्हा पाणी मी वापरते आहे. तर जवळपास मी 1 किलो डाळ भिजू घातली होती, त्यातली जवळपास मी 1 किंवा 1 पावाच्या वरच ही डाळ असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 ते 3 पाण्यात ही धुता येईल. आणि पाणी आपल्याला तेच ते वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने हीच पद्धत आता पुन्हा आपल्याला करायची आहे. थोडंसं मसळून घ्यायची आहे डाळ. एका हाताने मसळा किंवा 2 हातांनी मसळा. आणि पुन्हा जी सालं डाळीला आहेत चिकटलेली तीसुद्धा वेगळी सुटी होतील. आणि आता आपण ही सुटी झालेली सालं पुन्हा आपल्याला काढायची आहे. खूप वेळ अगदी लागत नाही. 1 किलो डाळ तुमची 10 ते 15 मिनटात धुवून होते. 10 मिनटात होते धुवून. आणि त्याला खूप जास्त वेळ लागत नाही. फक्त पूर्वतयारी आपली असली, डाळ भिजवलेली असली, आपले 2 पातेले आपल्याला लागतात, ते म्हणजे एक डाळ घासण्यासाठी आणि दुसरं ते पाणी जे आहे ते काढण्यासाठी. आणि एक लागते ती म्हणजे आपल्याला ही अशी चाळणी. तर अशी नसली तर कुठल्याही प्रकारची चाळणी तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यातून पाणी आपलं बाहेर निघेल आणि जे सालं आहेत ती आपली वर राहतील. आता बघा, पुन्हा मी सालं लोटते आहे, हाताने लोटायच्या आहे. खूप कुठलंच असं खूप रॉकेट सायन्स यात काहीच नाही आहे. अगदी सोपं आहे डाळ धुणं. पण बऱ्याच जणी असं म्हणतात की डाळ धुवायला कठीण जाते. पण अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने डाळ आपल्याला धुता येईल आणि पाणीसुद्धा कमी लागेल. तर आता इथे पुन्हा हेच पाणी आपण याच्यात ओतणार आहोत आणि पुन्हा तीच पद्धत, थोडंसं हाताने मसळायची आपल्याला डाळ आणि पुन्हा चाळणीत आपल्याला ती टाकायची. अशा पद्धतीने आपण
2 ते 3 वेळा केलं की अगदी सगळी सालं छान निघून जातात. तर आता बघा पुन्हा आपल्याला दुसरं जे भांडं घ्यायचं आहे ते भांडं घ्यायचं आहे आणि पुन्हा ती सालाची जी चाळणी आहे आणि तुम्ही बघू शकता सालांमध्ये एकसुद्धा डाळीचा कण तुम्हाला दिसणार नाही आणि बस अशा पद्धतीने पाणी हाताने आपल्याला लोटत जायचं आहे आणि जी साल आहेत ती हलकी असतात त्यामुळे ती आपोआप पाण्याच्या प्रवाहाबरोबर जातात. फक्त आपल्याला त्याला थोडंसं प्रवाहाला प्रवाहित करून द्यावं लागतं पाण्याच्या आणि ती पाण्याबरोबर मग प्रवाहित होत जातात आणि ती आपल्या चाळणीत जमा होतात आणि अशा पद्धतीने आपली ही डाळ जी आहे ती स्वच्छ पिवळी धम्म दिसायला लागते. तर आता वड्या करताना 2-3 गोष्टींचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की आपल्याला डाळ जी आहे ती खूप जास्त वेळ भिजू घालायची नाही ज्यामुळे त्याची चव थोडी बिघडणार नाही. भरपूर वेळ भिजत नाही घालायची आहे आणि डाळ धुतल्यानंतर सुद्धा काय काळजी घ्यायची आहे तर अगदीच धुतल्या तुम्ही ती हे नाही करायची आहे मिक्सरमधून काढायची नाही आहे त्याला चांगले 1/2 तास तरी आपल्याला ती निथळ ठेवायची आहे. कारण काय असतं ना की तुम्ही बघू शकता मी आता दुसऱ्या अँगलनी सुद्धा दाखवत आहे. डाळ आता पूर्ण जवळपास आपली डाळ स्वच्छ झालेली आहे तर अशा पद्धतीने मी सगळी डाळ धुतलेली आहे